सो हे गाईज प्रे द लॉर्ड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे आशिष गवळी आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की माझ्या राईट हँड साईडचा शोल्डरमध्ये पेन होत होतं. मागचा वर्कआउट पण माझा असा अनसॅटिस्फाय झालेला, म्हणजे एक व सेशनच होता. पण ह्याच्या आधी सुद्धा झालेलं, पण त्यावेळेस एवढं काय वाटलं नाही. पण आज ओके आहे, थँक्स टू द लॉर्ड जीजस की दॅट ही गिव्ह मी वेल हेल्थ. सो गाईज वी आर रेडी फॉर द टुडेज वर्कआउट. ॲक्च्युली गाईज माझे ऑलरेडी 3 सेशन झालेत ह्याच्या आधी, पण त्यावेळेस थोडंसं पेन होत होतं मला. पण आज ओके आहे, रिकवर झाले टोटल. तर आज आपण ट्रेन करणार आहे द बॅक. सो गाईज आफ्टर 1 year मी माझ्या बॅक वर्कआउटमध्ये एक डेडलिफ्ट सेशन ऍड करणार आहे. म्हणजे आजपासून मी डेडलिफ्ट सेशन ऍड करणार वीकमध्ये एकदा. तर बघूया. आय डोंट नो हाऊ इट्स गोइंग टू बी, जस्ट होप फॉर द बेस्ट. तर ऑलरेडी आता 12:30 झाल्यात आणि आपल्याला मावशीच्या बर्थडेसाठी केक पण ऑर्डर करायला जायचा आहे आणि त्यानंतर येऊन जिमला जायचं आहे. दुपारी जिमला जाते कारण मला माहितीच आहे व क्राऊड नसते, म्युझिक नसते, निवांत व्लॉग शूट करता येतोय. तर आता पटकन जाऊया केक ऑर्डर करण्यासाठी आणि त्यानंतर लगेच फटाफट आपण आवरून जिमसाठी जाऊया. तर काही आता केक ऑर्डर करायला आलतो आणि बरोबर घरात होतो त्यावेळेस, म्हणजे सांगतो की घरात होतो त्यावेळेस पाऊस नव्हता आणि आता बाहेर पडलो तर पाऊस पडाला आहे. आणि मम्मीला सांगितलेलं मोठी गाडी ते, तर तिने काय ऐकलं नाही. तर सांगतो बारक्यांचं ऐकत जावं कधीतरी. सो गाईज ऑलरेडी माझा वॉर्मअप झाला आहे. मला वाटलं म्युझिक वगैरे काय नसतील, तर इथे म्युझिक चालू आहे जिममध्ये, पण काय विषय नाही. आता आपण आपला एक्सरसाइज डेडलिफ्टपासून चालू करणार आहे. तर हळूहळू मी ग्रॅज्युअली इन्क्रीज करत जाणार वेट डेडलिफ्टसाठी. बघा कितीपर्यंत जाते, जस्ट होप फॉर द बेस्ट. तर सॉरी गाईज, पहिल्यांदा मी डेडलिफ्टच्या आधी पुलअप्स ॲड करणार आहे. म्हणजे पुलअप्स मी मारतोयच, आता थोड्या दिवसांनी मी वेटेड पुलअप्स पण चालू करणार आहे. जाऊया, पुलअप्स मी 2 सेट घेणार आहे पहिल्यांदा. Okay. सो गाईज भारी वाटालं तर लई दिवसांनी डेडलिफ्ट केल्यावर, पण शेवटला काय वेट गेलं नाही. पण काय विषय नाही, आपण नेक्स्ट वेळी आपला तो PR कंप्लीट करूया. आता आपला सेकंड वर्कआउट आहे तो, म्हणजे सेकंड एक्सरसाइज असणार आहे ती सिंगल हँड रोईंग आहे. जर तुमच्याकडे ही मशीन नसेल तर तुम्ही डंबेलसुद्धा यूज करू शकताय, किंवा ते आपलं रेग्युलर मशीन असते तिथे तुम्ही सिंगल हँड रोईंग घेऊ शकता. ही जर मशीन नसेल तर ह्याच्या आपण 3 सेट्स घेणार आहे, 10 to 12 reps. तर चालू करूया ही पण एक्सरसाइज. तर काही समजा तुम्ही बिगिनर असला आणि डेडलिफ्ट मारत असला तर तुमची जे फॉर्म आहे, म्हणजे बॅकचा पोश्चर तो असा स्ट्रेट असला पाहिजे, थोडी बॅक आर्च व्हायला पाहिजे. नाहीतर कसं आहे माहीत आहे भावा, इंजुरी व्हायचे चान्सेस लय असतात. तर पहिला तुझा फॉर्म व्यवस्थित करून घे जर तू बिगिनर असशील तर. बाकी ॲडव्हान्स वगैरे लोकांना काय ही ॲडवाईस इग्नोर केली तर चालत्या. पण जरी बिगिनर असलास तर तुझा पहिला फॉर्म व्यवस्थित कर आणि मग डेडलिफ्टसाठी जा. बाकी काय विषय नाही. तर आता आपण जाऊया, आपलं हे जो लास्ट सेट आहे त्यानंतर आपण बेंट ओव्हर रो घेणार आहे. बेंट ओव्हर रोला मी एकतर बार घेईन नाही तर मी मशीनच यूज करणार तिथलं. बघा, पहिला ह्याचा सेट कंप्लीट करूया आता. Okay. सो गाईज माझा नेक्स्ट वर्कआउट असणार आहे तो बेंट ओव्हर रो. मला जास्त वेट मॅटर करत नाहीत, कारण मी कोणताही पॉवर लिफ्टर वगैरे नाही, किंवा मला पॉवर लिफ्टर व्हायचं नाही. हायपरट्रॉफीसाठी ट्रेन करतोय मी. सो आता ह्याचे पण मी 3 सेट घेणार आहे आणि ह्याच्यानंतर माझं लॅट पुल डाऊन आणि रिअर डेड. सो चलो स्टार्ट करते.
सो गाईज दिस इज अवर लास्ट वर्कआउट फॉर द बॅक. आणि याच्यानंतर आपला रिअर डेल्स लास्ट. लॅट पुल डाऊन मारताना जस्ट मेक शुअर दॅट कंट्रोल द वेट्स वेन यू वे डाऊन. सो ह्याचे सुद्धा 3 सेट. चलो. सो गाईज दिस इज आवर लास्ट वर्कआउट रिअर डेल्स. हे जे व्हेरिएशन आहे ते फक्त एकदा मारून बघा रिअर डेल्ससाठी. हे तुमच्या हाईटनुसार ते तुम्ही सेट करून घ्या. काय आहे मशीनचं बेंच. सो चलो. I don't lose! I win! I win! That's my job! That's what I do! 12 seconds later. तुझी कसं चेहरा सोड दिसतोय, तिचा कसं. सो गाईज इट्स टाइम फॉर मावशीज बर्थडे. तो चलो खाली जाऊन बर्थडे करूया आपण तिचा. अरे नंतर काय देतं मला. अरे माझा व्हिडिओ